गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा मी मेथीची भाजी बनवलेली आहे. कशी बनवली सांगा. कोण कोण बनवत असं तुम्हाला दाखवता आलं नाही. तेलात टाकताना लसूण टाकलाय आणि आधी भाजी टाकून घेतली. आता बाकीची डाळ मिरची टाकणार आहे. एका हाताला धरून टाकता येत नाही, पण तरी पण दाखवते तुम्हाला. झाले आता त्याला शिस्त येते तोपर्यंत अशी डाळ टाकायची. अशी डाळ टाकायची. डाळीतलं पाणी सगळं काढून घेते. बघा डाळीतलं सगळं पाणी निथळून घेतलं. आता ही डाळ अशी टाकायची. आपण टाकायची डाळ सगळी अशी टाकली म्हणजे शिजून निघते. डाळ बी चांगली, भाजी बी चांगली होती. हिरव्या मिरची चांगली लागते भाजी अशापेक्षा. मी हिरव्या मिरच्याचीच करते कधी पण करायची म्हणली तर. आता डाळ टाकली बघा. आता हिरवी मिरची टाकून घेते. थोडी आता बोडदोबडच आता कुटणार आहे. ले कुटत नाही. 4च घेतलेत मुकुट. आता त्याला बोडदोबड कुटते आणि टाकते. झाली आपली मेथीची भाजी तयार. कोथिंबीर बघितली का? 10 रुपयाला गड्डे. बघा कसली भारी कोथिंबीर आहे. 10 रुपयाला किती सुंदर आहे बघा. काल पावसामुळं इतकं स्वस्त होतं ना भाजीपाला. काही पण घ्या 10, 15. बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला. कसलं वातावरण आहे बघा. पाऊस येतोय. पावसाचं वातावरण आहे. कसला चिखल झालाय बघा दारात. मखमलीचं झाड चांगलं आलंय. आता लागतात ना फुलं देवाला. त्याच्यामुळे वातावरण पावसाचं बिघडले. कसलं आहे कसलं मोठं पाऊस येतोय. चिखल झालाय. चला भाजी करायची. भाजी जायची करपूर. बाहेरचं बघ वस्तू पटकन घेते भाजीला. 2 अजून मिरच्या आण बरं पिशवीतले. 3 मिरच्याने काय होणार आहे. 3 म्हणजे थोडक्यात 4 टाकल्या. तेवढ्यानं काय होते. तिखट असली म्हणजे जरा भाजी चांगली लागते. नुसती पण असं खाऊ वाटत नाही. तिखट असली म्हणजे छान लागते. मी मीठ वरून टाकते बरं का. असं वरून मिरची कुटताना टाकायचं म्हणजे मिरची पण कुटून निघते आणि भाजीचा अंदाज बी गवते. असं पुन्हा नंतर टाकल्यानंतर काय समजत नाही. आणलं का शेंगाचा कूट टाकते. झालं मग आपली भाजी तयार. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.